Let's see next part of preposition. Prepositions of place. Prepositions can be used to show where something is located. म्हणजेच काय तर preposition of place हे कधी वापरतो आपण, म्हणजे एखादं जर ठिकाण किंवा एखादी जागा दर्शवायची असेल तर त्यावेळी आपण प्लेससाठी वापरलेले prepositions वापरू शकतो. म्हणजेच बघा द prepositions ॲट, ऑन अँड इन हे जे 3 प्रेपोजिशन्स आहेत, कुठले कुठले तर ॲट, ऑन आणि इन हे 3 प्रेपोजिशन्स आपण प्लेस दर्शवण्यासाठी किंवा ठिकाण एखादी जागा दर्शवण्यासाठी वापरू शकतो. वी यूज ॲट टू शो अ स्पेसिफिक प्लेस ऑर पोझिशन. आपण ॲट या प्रेपोजिशनचा सर्वात आधी विचार करूया. तर ॲट हे प्रेपोजिशन आपण कधी वापरू शकतो, तर ज्यावेळी आपल्याला एखादी विशिष्ट जागा किंवा एखादी विशिष्ट ठिकाण दाखवायचं असेल तर त्यावेळी आपण ॲट या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. म्हणजेच बघा फॉर एक्झाम्पल, समवन इज ॲट द डोअर. कोणीतरी दरवाजावरती उभे आहे. नेमकं कुठं उभं आहे हे आपल्याला माहिती आहे. तर कुठं म्हणजेच नेमकं कुठं हे या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते काय आहे, तर दरवाजावरती. म्हणजेच ॲट हे कशासाठी वापरले, तर एक विशिष्ट जागा दर्शविण्यासाठी. दे आर वेटिंग ॲट द बस स्टॉप. ते वाट पाहत आहेत. कुठे वाट पाहत आहेत, तर ॲट द बस स्टॉप. म्हणजे बस स्टॉप ही काय झाली, विशिष्ट जागा झाली. त्याच पद्धतीनं पुढचे तुम्ही एक्झाम्पल्स बघू शकता. आय यूज टू लिव्ह ॲट 51 पोर्टलँड स्ट्रीट. हा एक ॲड्रेस दिलेला आहे बघा, एक विशिष्ट प्रकारचा ॲड्रेस दर्शवतो. त्याचबरोबर वी यूज ऑन टू शो पोझिशन ऑन अ होरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल सरफेस. म्हणजे आता बघा नेक्स्ट जे प्रेपोजिशन आहे ऑन, हे आपण कशासाठी वापरतो, तर एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या वस्तूची पृष्ठभाग किंवा वरची बाजू दर्शवण्यासाठी, सरफेस दर्शवण्यासाठी वापरला जातो. म्हणजेच बघा फॉर एक्झाम्पल, द कॅट सॅट ऑन द मॅट. मांजर जे आहे ते कशावरती बसलेले आहेत, तर मॅटवरती. मग मॅटवरती कुठं बसलेलं आहे, तर मॅटच्या वरच्या बाजूवरती, म्हणजे चटईच्या वरच्या बाजूवरती मांजर बसलेलं आहे. त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल बघा, द सॅटेलाईट डिश इज ऑन द रूफ. सॅटेलाईट डिश आपण कुठं लावतो, तर बऱ्याचदा काय होतं, तर घराचं जे छप्पर असतं किंवा घराचा जो पृष्ठभाग असतो, सरफेस असतो, त्याच्यावरती सॅटेलाईट डिश ही लावलेली असते. वी आल्सो यूज ऑन टू शो पोझिशन ऑन स्ट्रीट्स, रोड्स एक्सेट्रा. त्याचबरोबर जर एखाद्या रस्त्यावरची विशिष्ट जागा दाखवायची असेल तर त्यावेळी आपण ऑन या प्रिपोजिशनचा वापर करू शकतो. आय यूज टू लिव्ह ऑन पोर्टलँड स्ट्रीट. वी यूज इन. आता त्यानंतर लास्टचं जे प्रपोजिशन आहे इन, त्याचा आपण वापर कुठं करणार आहे बघा. वी यूज इन टू शो दॅट समथिंग इज एन्क्लोज्ड ऑर सराउंडेड. म्हणजेच काय, तर पूर्ण ज्यावेळी आपण च्या मध्ये किंवा च्या आत अशावेळी ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा उच्चार करतो त्यावेळी त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या सभोवती कशाचं तरी कडं असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, द डॉग इज इन द गार्डन. ओके, म्हणजे कुत्रा कुठे आहे, तर गार्डनमध्ये, गार्डनच्या आत. म्हणजे कडेनं सभोवताली काय आहे त्याच्या, तर त्या कुत्र्याच्या सभोवताली काय असणार आहे, तर गार्डन. सेकंड एक्झाम्पल बघा, शी इज इन अ टॅक्सी. ती कशामध्ये आहे, तर टॅक्सीमध्ये आहे. म्हणजे ती टॅक्सीच्या आतमध्ये आणि सभोवती काय आहे, तर टॅक्सी. पुट इट इन द बॉक्स. हे कशामध्ये, हे बॉक्समध्ये ठेवा. ओके, तर बॉक्समध्ये म्हणजे सभोवताली जी वस्तू आपण त्या बॉक्समध्ये ठेवणार आहे त्याच्या सभोवताली काय असणार आहे, त्या बॉक्सचं पूर्ण कव्हर. त्याचबरोबर बघा, वी आल्सो यूज इन टू शो पोझिशन विदिन लँड एरियाज. म्हणजेच काय, तर समजा एखाद्या देशाचं, एखाद्या राज्याचं, एखाद्या शहराचं जर आपल्याला डिस्क्रिप्शन करायचं असेल तर त्यावेळी आपण इन हे प्रेपोजिशन वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय यूज टू लिव्ह इन नॉटिंगम. म्हणजेच मी नॉटिंगममध्ये राहतो. म्हणजे जर आपल्याला समजा महाराष्ट्रामध्ये, आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तर महाराष्ट्रामध्ये राहतो असं म्हणायचं असेल तर आपण कुठल्या प्रेपोजिशनचा वापर करणार, तर आय यूज टू लिव्ह इन महाराष्ट्र. ओके, मग आता बघा, मग अशा आपण जसं प्रेपोजिशन प्रेपोजिशन ऑफ मुवमेंटसाठी जे एक्स्ट्राचे प्रेपोजिशन्स बघितले, त्याच पद्धतीने इथं तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, तो तुम्हाला दिसत असेल बघा. मोर प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस. प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस. मग आता बघा यामध्ये ॲट. द सेक्रेटरी वॉज सिटिंग ॲट हर डेस्क. ओके, ॲट हर डेस्क म्हणजे सेक्रेटरी कुठं बसलेली आहे किंवा सेक्रेटरी कुठं बसलेला आहे, तर कुठं बसलेली आहे, तर हर डेस्क. म्हणजे तिला जे विशिष्ट जागा दिलेली असणार आहे किंवा तिचं जे विशिष्ट केबिन असणार आहे, तिचं जे विशिष्ट टेबल असणार आहे, त्या विशिष्ट जागेवरती सेक्रेटरी बसलेली आहे. मग विशिष्ट जागेचा उल्लेख केलेला असल्यामुळे इथं कुठलं प्रेपोजिशन वापरले, तर ॲट.
नेक्स्ट बघा, द मॅन वॉज स्टँडिंग ॲट द टॅक्सी स्टँड. ओके, म्हणजे हा माणूससुद्धा कुठं उभारलेला आहे तर एका विशिष्ट जागी. कुठल्या जागी तर द टॅक्सी स्टँड. हे काय आहे तर विशिष्ट जागा आहे, म्हणून ॲटचा इथं ॲट हे प्रिपोजिशन तुमच्या लक्षात आलं असेल. परत एकदा रिवाईज करायचं झालं तर बघा, ॲट हे कशासाठी वापरलं तर एखादी विशिष्ट जागा दाखवण्यासाठी. नंतर इन बघा, द पेन वॉज इन द ड्रॉवर. पेन कशामध्ये आहे, च्यामध्ये तर ड्रॉवरमध्ये. ही लिव्ज इन साऊथ आफ्रिका. तो कुठे राहतो किंवा तो कशामध्ये राहतो, कशामध्ये असं न म्हणतात तो कोठे राहतो. तर अशा वेळी आपण आता साऊथ आफ्रिका हे स्टेटचं एका देशाचं नाव आहे. तर या देशाचं नाव असल्यामुळं किंवा राज्याचं असेल, शहराचं असेल, तर ज्यावेळी आपण एखाद्या शहराचा, राज्याचा किंवा देशाचा उल्लेख करत असू त्यावेळी आपल्याला तिथं कुठलं प्रेपोजिशन लागणार आहे. आत्ता एक 5 मिनिटांपूर्वी, 1-2 मिनिटापूर्वीच आपण बघितलं की इन हे प्रेपोजिशन लागतं. नेक्स्ट बघा, ऑन. द पेंटिंग वॉज हँगिंग ऑन द वॉल. च्यावरती म्हणजे भिंतीच्या पृष्ठभागावरती किंवा भिंतीच्या सरफेसवरती. ओके, मग भिंतीच्या सरफेसवरती लावलेलं असल्यामुळं आपण काय म्हणणार आहे तर ऑन वॉल, ऑन द वॉल. नेक्स्ट बघा, द बॉय वॉज सिटिंग ऑन द चेअर. च्यावरती कशावरती बसलेला आहे तर खुर्चीच्या वरती, म्हणजे खुर्चीच्या पृष्ठभागावरती सरफेसवरती बसलेला असल्यामुळं आपण काय वापरणार आहे तर इथं ऑन हे प्रेपोजिशन वापरणार आहे. नेक्स्ट बघा, त्याचबरोबर अजून एक्स्ट्राचे जर तुम्हाला बघायचे झाले प्रेपोजिशन्स तर ओव्हर ऑर अबाव, द साईन हँगिंग ओव्हर ऑर अबाव द डोअर, रीड नो स्मोकिंग. ओके, आय पुट द टेबल क्लॉथ ओव्हर द टेबल, आय एन्जॉय वॉचिंग अबाव मी, द प्लेन्स फ्लाईंग अंडर ऑर बिलो, द टेम्परेचर under or below 0 point, the temperature outside was under or below 0. ओके, नेक्स्ट बघा, अजून एक तुम्हाला इथं चार्ट दिलेला हा तुम्ही बघू शकता. प्रेपोजिशन्स ऑफ प्लेससाठी एक्स्ट्राचे जे प्रेपोजिशन्स आहेत ते बघा. द वुमन टूक शेल्टर अंडर अ ट्री व्हेन फ्लाईंग, आय एन्जॉय वॉचिंग द क्लाउड्स बिलो मी, इन फ्रंट ऑफ. आता बघा, इन फ्रंट ऑफ ज्यावेळी आपल्याला वापरायचं असेल, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या पुढे. द टीचर स्टँड्स द क्लास म्हणजे शिक्षक क्लास इन द सेन्स की क्लास म्हणजे पूर्ण क्लासचा अर्थ न घेता विद्यार्थी असा अर्थ आपण इथं घेऊ शकतो. तर विद्यार्थ्यांच्या पुढे कोण उभारलेले तर शिक्षक. द कार वॉज पार्क्ड इन फ्रंट ऑफ द गॅरेज. गॅरेजच्या पुढे कार ही पार्क केलेली आहे. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. म्हणजेच बघा, द कार पार्किंग इज बिहाइंड द बिल्डिंग. म्हणजेच काय तर कारसाठी असलेली विशिष्ट पार्किंगची जागा आहे ती कुठं आहे तर बिहाइंड द बिल्डिंग म्हणजेच बिल्डिंगच्या किंवा इमारतीच्या मागे. ही नेव्हर ओन अ रेस, ही वॉज ऑलवेज बिहाइंड द अदर्स. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट टू ऑर बिसाइड ऑर बाय म्हणजेच काय तर च्या बाजूला. इन माय इंग्लिश नेक्स्ट टू माय फ्रेंड, in my English lesson next to my friend or beside my friend, next to or beside or by हे प्रेपोजिशन वापरत असताना बघा, हे पूर्ण वाक्य आहे. इन माय इंग्लिश लेसन आय ऑलवेज सीट बिसाइड और नेक्स्ट टू और बाय माय फ्रेंड म्हणजे च्या बाजूला. तुम्हाला जर आता या वाक्याचा अर्थ काय तर मी माझ्या इंग्रजीच्या तासाला माझ्या मित्राच्या बाजूला बसतो. ओके, तर मग ज्यावेळी आपल्याला च्या बाजूला असं उद्देशून सांगायचं असतं किंवा दर्शवून सांगायचं असतं की मी च्या बाजूला, च्या कडेला, च्या बाजूला, त्यावेळी आपण कुठले प्रेपोजिशन वापरणार तर नेक्स्ट टू किंवा बिसाइड किंवा बाय या तिन्हीपैकी कुठलंही तुम्ही प्रेपोजिशन वापरू शकताय. नेक्स्ट बघा, द बँक इज नेक्स्ट टू द हॉटेल किंवा बिसाइड द हॉटेल किंवा बाय द हॉटेल. ओके, म्हणजेच बँक ही हॉटेलच्या बाजूला आहे. आता नेक्स्ट बघा, अमंग म्हणजे च्यामध्ये. आय एन्जॉय बिईंग अमंग माय फ्रेंड्स. म्हणजेच काय तर मी माझ्या मित्रांमध्ये असल्यानंतर बराच एन्जॉय करतो किंवा मला खूप आनंद होतो. आय फाउंड माय हँडबॅग अमंग माय लगेज. मला माझी हँडबॅग किंवा जी हातातली छोटी पर्स आहे ती कुठं आढळली तर माझ्या लगेजमध्ये म्हणजेच माझ्या सामानामध्ये. म्हणजे च्यामध्ये असा ज्यावेळी आपण एखाद्या वाक्यामध्ये उल्लेख करत असतो एखाद्या गोष्टीचा त्यावेळी आपण अमंग हे प्रेपोजिशन वापरणार. त्यानंतर बघा, बिटवीनचा अर्थ पण च्यामध्येच असा होतो. फॉर एक्झाम्पल बघा, द प्रिझनर सॅट बिटवीन द टू पोलिसमन
म्हणजेच कैदी हा कुठं बसलेला होता तर 2 पोलिसांच्या मध्ये. आय हेल्ड द पेन बिटवीन माय थंब अँड फिंगर्स. मी माझा पेन अंगठा आणि एका बोटाच्या मध्ये पकडतो, म्हणजे च्या मध्ये. ओके. अमंग आणि बिटवीन या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे तुम्ही लक्षात घ्या. हे दोन्हीसुद्धा च्या मध्ये या अर्थानेच वापरली जातात. अँड द लास्ट पार्ट ऑफ धिस प्रेपोजिशन बघा, प्रेपोजिशन्स ऑफ टाईम. प्रेपोजिशन्स कॅन आल्सो बी यूज टू शो व्हेन समथिंग हॅपन. आता प्रेपोजिशन ज्यावेळी एखादी घटना घडून जाते किंवा घडलेली असते तर त्यावेळी आपण प्रेपोजिशन टाईमसाठी असलेले प्रेपोजिशन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल बघा, द प्रेपोजिशन्स ॲट, ऑन अँड इन. ॲट, ऑन अँड इन हे परत आपल्याला दिसलेले आहेत. ह्या मागं आपल्याला कुठं दिसले होते तर प्रेपोजिशन ऑफ प्लेसमध्ये. ओके. तर आता यामध्ये सुद्धा बघा ॲट, ऑन आणि इन वापरलेत, पण इथं आता ते कोणत्या पद्धतीने वापरलेत तर वेळेच्या पद्धतीनं. म्हणजेच बघा, वी यूज ॲट फॉर स्पेसिफिक टाईम्स. ॲट कधी वापरतो तर आपण एका स्पेसिफिक वेळेसाठी. बघा, आय स्टार्ट वर्क ॲट 7 AM. मी बरोबर 7 वाजता काम सुरू केलं, म्हणजे 7च्या ठोक्याला. 7च्या आधी पण नाही आणि 7च्या नंतर पण नाही. असं ज्यावेळी आपल्याला सांगायचं असतं त्यावेळी आपण काय करतो तर ॲट या प्रेपोजिशनचा वापर करतो. आय डोंट वर्क ॲट नाईट. मी रात्री अजिबात काम करत नाही किंवा मी रात्री काम करत नाही. तर अशा पद्धतीने ज्यावेळी आपल्याला एखादी वेळ दर्शवायची असते, मग ती सकाळची असेल, दुपारची असेल, रात्रीची असेल किंवा जर तुम्हाला विशिष्ट टाईम दर्शवायचा असेल तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, ॲट हे प्रेपोजिशन वापरू शकता. वी यूज ऑन फॉर स्पेसिफिक डेज अँड डेट्स. आता ऑन हे कधी वापरणार आपण टाईममध्ये तर एखाद्या विशिष्ट दिवसाच्या वेळी किंवा विशिष्ट तारखेला. म्हणजेच काय बघा, माय बर्थडे इज ऑन मंडे. माझा वाढदिवस हा सोमवारी आहे. वी आर हॅव्हिंग अ पार्टी ऑन 7 सप्टेंबर. आमची पार्टी आहे कधी तर 7 सप्टेंबरला. ओके. म्हणजे ही एक विशिष्ट डेट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाच्या यामध्ये गोष्ट बघा की ज्यावेळी आपण हे प्रेपोजिशन टाईममध्ये वापरत असतो त्यावेळी ज्यावेळी तुम्ही टाईम देताय, आता समजा आय स्टार्ट वर्क ॲट 8 AM जर म्हटलं तर बरोबर ते तो जो 8 आकडा आहे त्याच्या आधी प्रेपोजिशन लागतं. ओके. वाक्यामध्ये प्रेपोजिशन कुठं येणार तर तुम्ही जी काही टाईम दर्शवले त्याच्या बरोबर आधी. ओके. म्हणजेच बघा, आता आय डोंट वर्क ॲट नाईट. नाईट हे काय आहे तर एक विशिष्ट वेळ आहे, म्हणजे रात्रीची वेळ. तर त्याच्या बरोबर आधी काय केलेलं आहे त्यांनी प्रेपोजिशन लावलेलं आहे. मग त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा बघा डेज आणि डेट्समध्ये की ज्या दिवशी तो वार आहे त्याच्या बरोबर आधी काय लावलेलं आहे तर ऑन हे प्रेपोजिशन लावलेलं आहे. म्हणजे तारखेच्या आधी किंवा एखाद्या वाराच्या बरोबर आधी तुम्हाला काय करायचं, हे प्रेपोजिशन लावायचं आहे. वी आल्सो यूज ऑन फॉर सम स्पेशल डेज ऑन ख्रिसमस डे. आता समजा एखादा सणवार असेल तर त्यावेळीसुद्धा आपण काय करणार आहे तर ऑन हे प्रेपोजिशन लावणार आहे. मग हे प्रेपोजिशन लावत असताना हे तुम्हाला लक्षात येईल पाहिजे की तो जो सण असेल त्याच्या बरोबर आधी ऑन हे प्रेपोजिशन लागलेलं असणार आहे. आणि लास्ट वन बघा, वी यूज इन फॉर नॉन स्पेसिफिक टाईम्स ड्युरिंग अ डे, अ मंथ, अ सीझन ऑर अ इयर. मग आता इन हे कधी वापरणार, ॲट कधी वापरतो तर आपण बरोबरच्या ठोक्याला. अँड ॲट हे म्हणजे बरोबर 7 वाजता किंवा बरोबर रात्रीच्या वेळी असं आपल्याला दर्शवायचं असतं त्यावेळी आपण काय करतो तर ॲट हे प्रेपोजिशन लावतो. पण आता इन हे कधी लावणार आहे आपण, वी यूज इन फॉर नॉन स्पेसिफिक टाईम्स ड्युरिंग अ डे, अ मंथ, अ सीझन ऑर अ इयर. म्हणजे एखाद्या दिवसातल्या कुठल्याही वेळी, एखाद्या महिन्यातल्या कुठल्याही वेळी, एखाद्या ऋतूतल्या कुठल्याही वेळी किंवा एखाद्या वर्षातल्या कुठल्याही वेळी. ओके. स्पेसिफिक टाईम नाही आहे तिथे किंवा एखादी विशिष्ट वेळ नाही की मी या विशिष्ट वेळेला ही गोष्ट करत नाही, असं काही विशिष्ट नाही आहे. तर बघा, तर इथं तुम्ही बघू शकता की एखादी विशिष्ट वेळ न सांगता त्यांनी काय केलेलं आहे तर फॉर एक्झाम्पल बघा, इन समर इट्स टू हॉट टू वर्क. ओके. म्हणजेच काय तर उन्हाळ्यामध्ये काम करणं खूप कठीण असतं. मग आता उन्हाळा हा 3 महिन्यांचा जर आपण धरला तर उन्हाळ्यातल्या कुठल्याही दिवशी, ओके, अशा विशिष्ट दिवशी त्यांनी सांगितले का नाही तर समरमध्ये, म्हणजे उन्हाळ्यातला कुठलाही एक विशिष्ट दिवस असणार आहे त्याच्यामध्ये काय होतं तर आपल्याला काम करणं काय असतं कठीण असतं. त्याचबरोबर आता यू कॅन सी सेकंड एक्झाम्पल, आय स्टार्टेड धिस वेबसाईट इन 1999. म्हणजे मी 1999ला ही वेबसाईट सुरू केलेली, पण 1999 या वर्षातला विशिष्ट दिवस सांगितला आहे का त्यांनी नाही. तर वर्षामध्ये कुठल्याही दिवशी कदाचित सकाळी, दुपारी, संध्याकाळी त्यांनी ही वेबसाईट सुरू केलेली असू शकते. अँड द लास्ट वन एक्झाम्पल इज शी वोक अप इन द नाईट. ओके.
म्हणजेच आता बघा की ती रात्रीच्या वेळी उठली, म्हणजे ती आता कुठल्या वर्षातल्या, कुठल्या महिन्याच्या, कुठल्या दिवसाच्या रात्रीच्या वेळी उठली याचा उल्लेख आहे का? तर नाही. तर अशा पद्धतीनं ज्यावेळी आपल्याला नॉन स्पेसिफिक टाईमचा उच्चार करायचा असेल किंवा वापर करायचा असेल, त्या ठिकाणी जर आपल्याला प्रेपोजिशन लावायचं असेल तर आपण इन या प्रेपोजिशनचा वापर करणार आहोत. आता मगाशी 2 टाईपमध्ये बघितल्याप्रमाणे इथं पण आपल्याला एक्स्ट्राचे प्रेपोजिशन्स दिलेले आहेत टाईमसाठी. बघा, पॉईंट इन टाईम at 6 o'clock on Saturday April 10th Christmas Day by the end of July. नेक्स्ट बघा, टिल ऑर अनटिल, अप टू, सिन्स, लेंथ ऑफ टाईम. आता एखाद्या दिवसाची समजा तुम्हाला लेंथ सांगायची असेल तर बघा 6 o'clock, इन जुलै, द ऑटम, द मॉर्निंग, द मिडल ऑफ, ॲट नाईट, द वीकेंड, ड्युरिंग द मीटिंग, द लेसन, फॉर 2 days, 12 months, throughout August, the project. ओके. अँड द लास्ट वन बघा, एक्सरसाइज. आता इथं तुम्हाला एक्सरसाइजचे 30 सेंटेन्सेस दिलेले आहेत. तर हे व्यवस्थित सगळे असतील ते स्क्रीनशॉट काढून घ्या या सगळ्या प्रेपोजिशनच्या पार्टचे, आणि सगळे व्यवस्थित वाचून तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, किंवा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डिरेक्टली मला सांगू शकताय, किंवा काय समजला नाही पार्ट तर मी तुम्हाला परत सांगू शकते याच्यातला जो पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजलेला नाही आहे तो. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे पूर्ण वाचून व्यवस्थित समजून घेऊन ही एक्सरसाइज फिलअप करायची आहे आणि मला चेक करण्यासाठी व्हॉट्सअपला टाकायचे. ओके, थँक्यू.